अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्यानंतर गेल्या 4-5 दिवसापासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितकरणावर जोरदार चर्चा सुरू झालेल्या आहेत. त्यातच आज अभिनेते सयाजी शिंदे यांनी पवार कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली आणि त्यानंतर त्यांनी एक मोठा दावा केलेला आहे. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादीच्या नेत्या रुपालीताई ठोंबरे आहेत. ताई, आज सयाजी शिंदे यांनी सांत्वनपर भेट घेतली आणि यावेळी त्यांनी म्हणलं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावं हे दादांचं स्वप्न होतं. विलिनीकरणाची चर्चा ही आमच्या समोर झालेली आहे आणि दादांचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण व्हावं असं त्यांनी इच्छा व्यक्त केली. एक लक्षात घ्या, माननीय अजितदादांनी आधीच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे संकेत दिले होते. माध्यमातून त्यांनी बोलून दाखवलं होतं. त्यावेळी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची एकच इच्छा होती की माननीय अजितदादा जो निर्णय घेतील तो कार्यकर्त्यांना, आमदारांना मान्य असेल. त्याच्यामध्ये कुणाचा शंका किंवा नका घेऊ हा संबंधच नव्हता. त्यानंतर माननीय अजितदादा आज आपल्यात नाही आहेत. अजितदादांनंतर हा पूर्ण सर्वासर्वी अधिकार उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांचा आहे. राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा त्याच होणार आहेत. त्यांनीच व्हावं असं सर्व आमदार पदाधिकाऱ्यांची मागणी आहे. त्याच्यामुळे दोन राष्ट्रवादी एकत्र येणार का नाही येणार, का जो काही निर्णय घ्यायचा आहे तो सर्वासर्वी अधिकार उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांना आहे. त्यामुळं त्या जो निर्णय घेतील तो आमच्या सगळ्यांनाही मान्य असणार आहे. कारण का त्यांच्यामध्ये त्यांचा आदेश म्हणजे हा अजितदादांचा आदेश आहे. आम्ही हे सगळं असं मानतो. कारण का अजितदादांच्या या 35-40 वर्षामध्ये त्यांनी मागे बॅक ऑफिसला एक कणखर सक्षमपणे ती भूमिका मांडलेली आहे. सयाजी शिंदे यांनी जी काही साथ घातलेली आहे त्यांच्याशी दादा बोलले असतील. त्याच्यामुळं त्यांनी सुद्धा एक दादांचे खंदे समर्थक म्हणून ती इच्छा बोलून दाखवलेली आहे. त्याच्यामुळे अजितदादांची जी इच्छा असेल ती पूर्ण करण्यासाठी सर्व आमदार, सर्व कार्यकर्ते, त्याचप्रमाणे सुनेत्रा वहिनी तेवढ्याच सक्षमतेने ती पूर्ण करतील ही आम्हाला आशा आहे. आणि त्या ज्या काही निर्णय घेतील हा सगळा आम्हाला मान्य असणार आहे. पण असं सुद्धा म्हणलं जाते की अनेक दिवसापासून विलिनीकरणाच्या चर्चा सुरू होत्या. या चर्चेविषयी दादांशी तुमचं कधी काही बोलणं झालं किंवा कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांशी दादांनी याविषयी कधी चर्चा केली होती का? नाही, कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांशी नव्हती चर्चा झाली. परंतु पुणे मनपाच्या निवडणुकीच्या आधी त्यांनी ते संकेत दिले होते की दोन्ही राष्ट्रवादी आपण एकत्र येणार आहोत, एवढंच वाक्य त्यांचं होतं. त्याच्यात कुठं बैठका झाल्या, काय घाट, ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांना तो सर्वस्वी अधिकार होता की कुठं बैठका घ्यायच्या, काय ठरवायचं, काय नाही. आणि आमचा अजितदादांवर पूर्ण म्हणजे विश्वास, डोळे झाकून विश्वास. अजितदादा जे म्हणतील तो आदेश पाळून आम्ही पुढे चालणारे कार्यकर्ते. नियतीने एवढं दुःख दिलं अचानकपणे आणि आज अजितदादा आपल्यामध्ये नाहीये. आज अजितदादा आपल्यामध्ये नाहीत म्हटल्यानंतर हा सर्वसर्वी अधिकार हा सुनेत्रा वहिनींचा आहे. आणि सुनेत्रा वहिनी जो निर्णय घेतील तो सगळ्या आमदारांना, पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना निश्चित मान्य असेल. त्याच्यामुळे एकत्र येण्याचा जरी निर्णय घेतला तरी आम्ही जोरात काम करणार आहोत. माननीय अजितदादांचं स्वप्न पूर्ण करणार आहोत. आणि सुनेत्रा वहिनी तेवढ्या सक्षम आहेत की काय निर्णय घ्यायचा आणि काय नाही. आणि म्हणजे आमचा तरी बाप माणूस होता, त्यांचे ते पती होते, त्यांच्यासोबत त्यांनी 37-38 वर्ष सहजीवन काढलेलं आहे. त्यामुळं त्यांची इच्छा पूर्ण काय आहे आणि काय नाही त्यांना चांगली माहिती आहे. त्यामुळं त्या ज्या निर्णय घेतील त्याला आम्ही सर्वजण आदेश पाळून करणारे आहोत. त्याच्यामुळे जो काय निर्णय घ्यायचा तो सुनेत्रा वहिनींचा आमच्यावर बंधनकारक आहे. ताई, काल एक मुंबईत घटना घडली. लोकलमध्ये महिलांचा डबा असतो, त्यामध्ये एक बुरखा घालून पुरुष चढला आणि त्यांनी महिलांना इकडे तिकडे स्पर्श वगैरे केला आणि त्याचा सोशल मीडियावर सुद्धा व्हिडिओ व्हायरल होतोय. महिला सुरक्षित आहेत का नाही, काय वाटतं? एक लक्षात घ्या, महिला सुरक्षित आहेत, परंतु काही विकृती लोक आहेत की आता तो पुरुषांनी बुरखा घालून गेला म्हणजे त्याला त्या बायकांचा म्हणजे छेडच काढायची होती किंवा गैरकृत्य करायचं होतं. अशा वेळी मला असं सांगायचंय महिलांना की आपलं संरक्षणासाठी कायदे आहेत, परंतु असा प्रसंग आल्यानंतर कोणीतरी श्रीकृष्ण आपल्यासाठी येईल ही वाट बघण्यापेक्षा तो जो बुरखा घालून आलेला पुरुष आहे त्याला, सगळ्याच महिला होत्या इतर, त्यांनी म्हणजे एका पुरुषाला
एक महिला नाही पकडू शकत समजा आपण, पण त्यांना 10-20 महिला पकडून धरू शकते, पोलिसांना कॉल करू शकते, इन केस त्याच्यावर जाऊन दुर्गाचं रूप घेऊन त्याला चोप पण देऊ शकते. या गोष्टी का करणं गरजेचं आहे? कारण का कायदे जरी आपल्या बाजूने असतील तर ती घटना घडताना आपल्यासोबत सक्षमतेने कोण आहे आपलं रक्षण करायला? तर आपणच आपले रक्षण करते करून या सगळ्या अशा घटनेला सामोरं जाणं गरजेचं आहे. आणि ही जी काही विकृती आहे काही लोकांची, की ज्या काही पुरुषांना वाटतं बाई म्हणजे काय, चला छेडा तिला करा, सगळ्याच महिला लढाऊ नसतात किंवा लढण्याची तेवढी त्यांची ती ताकद नसते. तेव्हा मला वाटतं आपल्या आजूबाजूच्या ज्या इतर महिला आहेत त्यांनी सगळ्यांनी एकत्रित येऊन स्वतःचं रक्षण काहीतरी चुकीचं घडू नये म्हणून उभं राहणं गरजेचं आहे. आणि मग त्याच्यानंतर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. या होत्या राष्ट्रवादी नेत्या रुपालीताई ठुमरे पाटील आणि त्यांनी आपलं परखड प्रतिक्रिया जी आहे ती विविध प्रश्नांवर आपल्याला दिलेली पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन विशाल रायपुरेसह विनय जगताप, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.